आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव शहरातील महत्त्वाकांक्षी अमृत 2 पाणीपुरवठा योजनेच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा बोरगाव नगर पंचायतीच्या मासिक सभेत गाजला. शहरातील विविध भागात पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकरून ठेवण्यात आले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थी, वाहन चालक आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अमृत 2 योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली. नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेची सुरुवात मुख्याधिकारी एस.बी. तोडकर यांनी सभेपुढील विषयांचे वाचन करून केली. नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 4,84,00,000 लाखांच्या प्रक्रिया प्रकल्पाबाबत नगरसेवकांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचा आरोप केला. या योजनेसाठी नगरपंचायतीकडून 1,20,00,000 रुपयांचा निधी मागवण्यात आला असून अशा महत्त्वाच्या निर्णयापूर्वी नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक होते असे त्यांनी सांगितले. याबाबत ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवण्याची मागणीही त्यांनी केली. याचबरोबर अमृत 2 योजनेमुळे शहरवासियांना मोठा मनस्ताप होत असून अनेक भागातील मुख्य जलवाहिन्यांची जोडणी अद्याप अपूर्ण आहे. काही ठिकाणी संपूर्ण रस्ते उकरून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली. गावठाणातील तलावांना सर्वे क्रमांक देण्यास कोणताही विरोध नसून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशी सूचनाही त्यांनी केली. नगरसेवक शरद जंगटे यांनी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला, मात्र प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत अशी टीका केली. गायरान व गावठाण क्षेत्रातील सर्व मंदिराचे सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या गाळ्यांच्या भाडेवाढीचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अमृत 2 योजनेअंतर्गत नवीन नळ जोडणी देताना काही कर्मचाऱ्यांकडून 100ची बेकायदेशीर आकारणी केली जात असल्याचा गंभीर आरोप करून याबाबत चौकशीची मागणी केली. नगरसेविका शोभा हावले यांनी अमृत 2 योजनेच्या कामामुळे काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले असूनही त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी मुख्यमंत्री नवरत्न 4 योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला असून सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यामुळे विकास कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृत 2 योजनेचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभेला उपनगराध्यक्ष रुक्साना अपराध, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, शरद जंगटे, शोभा हावले, माणिक कुंभार, पिंटू कांबळे, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पवार, वर्षा मनगुते, भारती वसवाडे, जावेद मकानदार, सुवर्णा सोबाने, रोहित पाटील, संगीता शिंगे, गिरिजा वठारे यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुर्ळे यांनी आभार मानले. एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.